Hello friend, we are going to study Science 1, chapter number 2, periodic classification of element. In this chapter, we are going to study following points: element and their classification, Dobbe-Reiner triads, Newland law of octaves, Mendeleev's periodic table, modern periodic table. Now, can you recall? First, what are the types of matter? The types of the matter are solid, liquid, gas, and plasma. What are the types of elements? The types of the elements are metals, non-metals, and metalloids. What are the smallest particle of matter called? The smallest particle are called atoms. Next question, what is the difference between the molecules of element and compound? Elements contain only one kind of atom in the free state or combined state. An element cannot be decomposed into simple substance by any chemical reaction or simple physical process. A compound is produced by a chemical reaction of two or more elements, and the constituent of compound can be separated by a chemical process, for example salt, water and sugar. एलिमेंटचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये असणारे जे मॉलिक्यूल असतात ते सारखे असतात, आणि कंपाऊंडचा जर आपण विचार केला तर कंपाऊंड हे केमिकल रिॲक्शन करून तयार केलं जातं. फॉर एक्झाम्पल वॉटर, हायड्रोजन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म अ वॉटर. In water there are two elements, hydrogen and oxygen, but in case of oxygen molecule there are only two oxygen molecule. Classification of elements. The classification म्हणजे काय? वर्गीकरण. मग वर्गीकरण करण्याची गरज, नीड फॉर क्लासिफिकेशन. मग आता नीड फॉर क्लासिफिकेशन आपण आपल्या डेली लाईफमध्ये पण क्लासिफिकेशनचा जर विचार केला तर आपण आपल्या घराची रचनासुद्धा आपण क्लासिफिकेशन तिथे केलेलं असतं. पा किचन वेगळं, बेडरूम वेगळं, हॉल वेगळा, स्टडी रूम वेगळा. किंवा किचनचं जर एक्झाम्पल घेतलं तर त्याच्यामध्ये सुद्धा आपली आई तिच्या सोयीप्रमाणे तिथल्या वस्तू ज्या आहेत त्या व्यवस्थित क्लासिफाईड तिने केलेल्या असतात. किंवा तुम्ही तुमचं स्टडी मटेरियल जे आहे ते तुम्ही क्लासिफाईड करून ठेवलेलं असतं. मग आता क्लासिफिकेशन कशासाठी करायचं आहे? क्लासिफिकेशनची गरज काय की समजा आपण अजून एखादं एक्झाम्पल घेतलं आपण लायब्ररीचं. लायब्ररीमध्ये गेल्यानंतर आपण पर्टिक्युलर पुस्तक मागितल्यानंतर ते आपल्याला बरोबर लगेचच ते पुस्तक देऊ शकतात. कारण का तर क्लासिफिकेशन केल्यामुळे आपल्याला लागणारा जो वेळ आहे तो वेळ कमी लागतो. वी हॅव लर्न इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट ऑल द ॲटम्स ऑफ द एलिमेंट आर ऑफ ओनली वन टाईप. टुडे 118 एलिमेंट्स आर नोन टू द सायंटिफिक वर्ल्ड. म्हणजे आत्तापर्यंत 118 एलिमेंटचा शोध लागलेला आहे. हाऊएव्हर अराउंड इयर 1800 ओनली अबाउट 30 एलिमेंट्स वी आर नोन. more number of elements were discovered in the course of time. More and more information about the properties of these elements are gathered. To ease the study of such large number of elements, scientists started studying a pattern, if any, the vast information about them. You know that in the initial classification, elements were classified into the group of metals and non-metals. मग आता 118 एलिमेंट जे आहे मग त्याचं क्लासिफिकेशन करणं त्यांना गरज वाटली, आणि सुरुवातीला याचं क्लासिफिकेशन जे आहे क्लासिफिकेशन फक्त दोनच गटांमध्ये केलं गेलं, मेटल आणि नॉन मेटल. आणि मग नंतर मेटॅलॉइड्स हा जो एक नवीन क्लास जो आहे तो निर्माण झाला. मग आता क्लासिफिकेशन करताना सगळ्यात पहिला प्रयत्न जो आहे क्लासिफिकेशनचा तो डोबे-रायनर या सायंटिस्टने केला. आता यातले महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स फक्त आपण फोकस करायचे. डोबे-रायनर ट्रायड्स. आता इथे आपल्याला फिल इन द ब्लँक्स कोरिलेशनसाठी हा क्वेश्चन येऊ शकतो. सायंटिस्टचं नाव आहे डोबे-रायनर. इन द इयर 1817 अ जर्मन सायंटिस्ट डोबे-रायनर सजेस्ट दॅट द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर रिलेटेड टू द ॲटॉमिक मास. म्हणजे यांनी कशाला महत्त्व दिलेलं आहे? ॲटॉमिक मासला महत्त्व दिलेलं आहे.
He made a group of 3 elements, each having similar chemical properties, and called them triad. He made a group of 3 elements, each having similar chemical property, and called them triad. त्यांनी 3 मूलद्रव्यांचा असा गट निर्माण केला की ज्याच्या केमिकल प्रॉपर्टी सेम आहे. केमिकल प्रॉपर्टी सेम असणाऱ्या 3 मूलद्रव्यांचा गट केला. त्यांनी त्याला ट्रायड असं नाव दिलं. त्रिक त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं. ही अरेंज द 3 elements इन ट्रायड इन अन इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास अँड शोड दॅट. आपल्याला इथून लक्षात ठेवायचं पाहिजे. ही मेड अ ग्रुप ऑफ 3 elements, each having a same chemical property, and called them a triad. He arranged the 3 elements in a triad in an increasing order of atomic mass and showed that atomic mass of the middle element was approximately equal to mean of atomic mass of the other 2 element. म्हणजे त्या ट्रायडमध्ये त्यांनी मूलद्रव्यांची जी मांडणी आहे ती मांडणी ॲटॉमिक मासच्या इंक्रीजिंग ऑर्डरने केली अँड शोड दॅट atomic mass of the middle element was approximately equal to mean of atomic mass of other 2 elements. For example, lithium, sodium, potassium. आता लिथियम त्याचा ॲटॉमिक मास लिथियमचा 6.9 आहे आणि आणि पोटॅशियमचा 23 आहे. मग ह्या दोघांच्या ॲटॉमिक मासची सम जर आपण केली 6.9 प्लस 39.1 divided by 2 we get 23. atomic mass of the sodium is a 23. Second example, calcium, strontium, barium. आता कॅल्शियमचा ॲटॉमिक मास 40.1 आहे आणि बेरियमचा 137.3 आहे. मग यांची ॲडिशन, आता ॲव्हरेज काढायचं म्हणजे आपल्याला दोघांची बेरीज भागिले 2 करावी लागेल. यांची बेरीज भागिले 2 जर आपण केलं तर आपल्याला 88.7 हे मीन मिळतं. मग ॲक्च्युअल त्याचं ॲटॉमिक मास जे आहे ते 87.6 आहे. अँड थर्ड एक्झाम्पल इज क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. Chlorine, bromine and iodine. Can you identify Dobereiner triads from the following group of elements having the similar chemical properties? आता खाली जे एलिमेंट दिलेले आहेत तर यांच्यामध्ये केमिकल प्रॉपर्टी त्याची सिमिलर आहे, तर हे डोबेरायनरचे ट्रायड्स आहे किंवा नाही. मग हे कसं सोडवायचं? एक्झाम्पल, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि ट्रॉन्शियम हे 3 जर आपण घेतले तर पहिला आणि तिसऱ्याची बेरीज करायची, त्याला भागिले 2 करायचं आणि ते जर ॲटॉमिक मास मिडल एवढा जर आला तरच ते डोबेरायनरचे ट्रायड आहेत. हे आपण सॉल्व करून